ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सांगली जिल्ह्यात ऑगस्टमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता, मात्र सप्टेंबर नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चाललाय। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने हॉस्पिटलमध्ये बेड्सही उपलब्ध आहेत, यामुळे रुग्णाची होणारी फरफट थांबली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाचा हाहाकार उडालेल्या सांगली जिल्ह्यामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते आणि याशिवाय कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आलेख देखील हळूहळू कमी होत असल्याचं चित्र सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे। ज्या पद्धतीने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली, मोठ्या प्रमाणात संसर्ग असल्यामुळे रुग्णांची संख्या ही दिवसागणिक हजाराच्या पट्टीच्या घरामध्ये गेली आणि दुसरीकडे मृत्यूचा जो आकडा होता तो 35-40 या घरामध्ये राहू लागला। यामुळे एकीकडे त्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जिल्ह्यामध्ये हाहाकार उडाला। एक बेड मिळवण्यासाठी रुग्णाला या ठिकाणी फरफट त्याची होऊ लागली। तर या कालावधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रुग्णांना त्रास झाल्यानंतर आता साधारणतः 20 सप्टेंबर पासून जो कोरोना रुग्णांचा जो आकडा आहे तो कुठेतरी आता कमी होतोय आणि दुसरीकडे कोरोना रुग्ण मुक्त होणाऱ्यांची संख्या ही त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि मृत्यूचा जो आलेख आहे तो आता कुठेतरी 10, 18, 20 या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मागील 4 ते 5 महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोनाचा असलेला संसर्ग आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये असलेली भीतीदायक परिस्थिती, या सर्व परिस्थितीमध्ये आता सप्टेंबरच्या 20 तारखेनंतर कुठेतरी जिल्ह्याची परिस्थिती कोरोनाच्या बाबतीमध्ये सुधारते। जो जिल्ह्याचा कोरोना रुग्णाचा मृत्यूदर 4% आसपास गेला होता तो आता देखील घसरत असे चित्र पाहायला मिळते। त्यामुळे दिलासादायक चित्र कोरोनाच्या बाबतीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।